किमान हमी भावाच्या मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा आणि यूपी मधील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। 153 दिवसांनंतर पुन्हा शेतकरी मोर्चा हा राजधानी दिल्लीला धडक देणार आहे। शंभू सीमेकडे शेकडो ट्रॅक्टरची आगेकूच होताना दिसतेय। शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसतंय। 153 दिवसांनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र दिसतंय। आणि याविषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, पुन्हा एकदा शेतकरी आपल्याला हमीभावासाठी आक्रमक होताना दिसतात। शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा हमीभावाची मागणी जी आहे ती जोरदार धरलेली आहे आणि हरियाणामध्ये या सगळ्या संदर्भात आता बैठका सुरू आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरियाणा सरकार या सगळ्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात गेलेलं आहे आणि शंभू बॉर्डरवरती 8 स्तराचं बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। 10 जुलैला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात 7 दिवसाच्या आधी सीमा खुली करण्याचे आदेश दिले होते आणि आता हे आदेश दिल्यामुळे शंभू बॉर्डर ही मोकळी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची संधी मिळताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे सर्व शेतकरी जे आहेत ते पुन्हा एकदा दिल्लीकडे येण्यासाठी नियोजन करताना पाहायला पुन्हा एकदा हा संघर्ष कदाचित आपल्याला बघायला मिळू शकेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे